नमस्कार मंडळी, वायफळ कथाकथनच्या या नवीन भागात मी आणि प्राची तुमचं स्वागत करतो आहोत. आजचा भाग हा मागच्या भागातल्या गोष्टीवरती आधारित असणार आहे. तर तुम्ही ती तात्या आजोबांची अँटिक दुकानाची गोष्ट जर का नसेल पाहिली तर त्याची लिंक इकडे आहे, ती जाऊन पटकन बघा. 10 मिनिटाची गोष्ट आहे आणि पटकन इकडे या, म्हणजे ह्या गोष्टीची रंगत अजूनच वाढेल. वायफळ कथाकथन करायला आम्हाला खूप मजा येत आहे. 2 गप्पांच्या मध्ये आपण एक वायफळ कथाकथन करत असतो. तुम्हाला या गोष्टी जर आवडत असतील तर तुमच्या आप्तेष्टांबरोबर नक्की शेअर करा. एवढं बोलून आजच्या या कथाकथनची सुरुवात करूया. इंट्रो लावतो आणि चालू करतो आजचं वायफळ कथाकथन. तात्या आजोबांनी तो खोका सरकवला आणि प्रभाभाऊनी तो एकदम उत्साहाने उघडला. गरम गरम रवा केक. ते काही असो, पण हा रवा केक खाल्ला की आनंद 2 पटीने जास्तच वाटतो, नाही का? तात्या पण मजेत केक खात होते. खरं तर इतक्या मिटक्या मारत मारत खायला प्रभाभाऊ काय किंवा तात्या काय, ते दोघेही काय आता लहान राहिलेले नव्हते. 20शीचा मध्य त्यांनी गाठला होता आणि आज नुकतंच तात्याने आपलं इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर करायचं दुकान उघडलं होतं. आणि प्रभाभाऊ कामाच्या शोधात मुंबईत आलेले. गावाकडे आई आणि भावंड असं मोजकंच कुटुंब, आणि त्या सगळ्यांचा कैवारी म्हणजे प्रभा. त्या सगळ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रभाभाऊ नोकऱ्या, पडतील ती कामं असं सगळं करत असत. पैशाची जुळवाजुळव कशी बशी होई, पण चेहऱ्यावर कधीच त्याचा मागमूस देखील लागत नसे. जगनमित्र आणि सदा हसतमुख असे प्रभाभाऊ. त्यांची जिद्द जेवढी मोठी तेवढीच त्यांची नवनवीन गोष्टी करण्याची इच्छा. अशाच एका मोठ्या व्यापाऱ्याकडे काम करत असताना त्या व्यापाऱ्याने प्रभाभाऊंना काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं दुरुस्त करायला दिली. पूर्ण मुंबई फिरल्यानंतर प्रभाभाऊंच्या असं लक्षात आलं की ही उपकरणं दुरुस्त करून देण्याजोगी अशी कोणतीच दुकानं इथे उपलब्ध नाहीत. ह्या वेगवेगळ्या आधुनिक पाश्चात्य उपकरणांना दुरुस्त करून दे की तूच मग या पैसेवाल्या लोकांना. तसाही तुला या सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना उघडण्यात खूपच रस असतो तात्या. हा सल्ला पण तात्यांना प्रभाभाऊंनीच दिलेला. या सल्ल्याच्याच जोरावर प्रभाभाऊंनी उपकरणं कशी दुरुस्त करायची याच्याबद्दलचा अभ्यास चालू केला आणि नंतर डब घ्यायला आलेलं आपलं किराण्याचं दुकान बंद करून तिथे तात्यांनी हे इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करायचं दुकान उघडलं. जणू काही हे दुकान आपलंच आहे या आनंदात प्रभाभाऊ पण होते. उन्हाळ्याची वेळ होती. काही लहान मुलं पोफळीच्या बागांमधनं धावत होती. त्यातल्या काही पोफळीच्या बागांना पाटाचं पाणी लावलं होतं, त्यामुळे त्या पाण्यात थांबून थोडा वेळ खेळत पण होती. कोकणातल्या बागा असल्यामुळे ह्या बागा काय फार मोठ्या अशा नव्हत्या आणि डोंगर उतारावर असल्यामुळे छोटे छोटेच त्याचे भाग होते. या भागातनं धावत पळत आता मुलं एका हापूस आंब्याच्या बागेकडे येऊन पोचली. त्यातला एक लहानगा आधीच एका आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडत होता. एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर जात अगदी विचारपूर्वक पिकलेले आंबे तोडून तो खाली उतरला. बाग स्वतःचीच होती, त्यामुळे कोण येऊन ओरडेल याची भीती नव्हती. पण परवानगी मात्र प्रत्येकी एकच आंबा अशी होती. एकही जास्त नाही, एकही कमी नाही, कारण आता आंबे बाजारात नेण्यासाठी तयार होते. त्यामुळे वडिलांनी दिलेली ही ताकीद त्याच्या लक्षात होती. झाडावरून उतरून त्याने हे सगळे आंबे एका मुलीकडे सुपूर्त केले आणि तोही त्या पाटाच्याच पाण्यात आंब्याचा हाताला लागलेला चीक धुवायला लागला. ही मुलगी बहुधा त्याची बहीण असावी. तिने ते आंबे घेतले आणि छानपैकी धुतले. ताई लवकर दे की, सगळ्यात लहान मुलगा म्हणाला. मग तिने प्रत्येकाच्या हातात एक अशा प्रकारे ते सगळे वाटले. हे करता करता एक हात मात्र रिकामाच राहिला. अरे तात्या राहिला की. हा कोण नवीन? हा माझा आत्ते भाऊ तात्या, मुंबईहून आलाय. नमस्कार तात्या शेठ. एक जादाचा आंबा पाडला तर माझे दात पाडतील, पण चिंता करायची काहीच गरज नाही. हा प्रभाकर त्याचा आंबा बहाल करेल. तात्या त्या टोळीत प्रभाकर नेमका कोण आणि ह्या सगळ्यात कोणाचा बळी पडलाय ह्याचा शोध घ्यायला लागला. ते पाहून आंबे वाटप करणारी ताई हसली आणि म्हणाली, अरे हाच आहे प्रभाकर, स्वतःचाच आंबा बहाल करतायत राव. तात्याने प्रभाकरकडे बघितलं आणि म्हणाला, नमस्कार प्रभाकरराव, अर्धा अर्धा खाऊया, चालेल? प्रभाकर म्हणाला, धावेल. तो खाल्लेला पहिला अर्धा आंबा
इतके वर्ष पुरेल आणि साधारण 2-3 वर्षातून एकदा होणारी भेट पुढे इतक्या घट्ट मैत्रीत बदलेल हे ना तात्यांना वाटलं ना प्रभाकर भाऊंना. प्रभाकर जेव्हा मुंबईत आला तेव्हा तात्याच्याच ओळखीतून काही छोटी मोठी कामे त्याला मिळाली. प्रभाभाऊ ही सगळी नवनवीन कामं शिकायचा आणि त्याच्या जोरावर पैसे मिळवायचा. रोज वेगळा अनुभव, रोज वेगवेगळ्या प्रकारचं काम. आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी प्रभाभाऊ आणि तात्या भेटायचे आणि अशाच भेटीगाठीतून आलेली ही दुकानाची कल्पना. उद्घाटनाच्या दिवशी प्रभाभाऊ कुठे दिसलाच नाही. तो असा कधी येईल आणि कधी पटकन गायब होईल याची कोणीच खात्री देऊ शकत नव्हता. तात्यासुद्धा त्याला शोधत होता, पण कुठेच दिसला नाही. उद्घाटनाला आलेली मंडळी एक एक करून कमी झाली आणि तात्याने दुकान आवरून बंद करायला सुरुवात केली. स्वतःचं नवीन दुकान, नवीन अवजारं, साधनं याकडे तात्या खुशीत बघत होते. नेमका आजच प्रभा कुठे राहिला असा स्वतःलाच प्रश्न विचारत होते. हे बोलून दुकान बंद करणार इतक्यात मागून हाक आली. तुम्ही या नवीन दुकानाचे मालक तात्याराव का? त्यांनी मागे वळून बघितलं आणि प्रभाभाऊंना हसत हसत जोरात मिठी मारली. या मैत्रीत एक वेगळाच ओलावा होता आणि तो दोघांनाही जाणवला. दोघेही आत येऊन बसले. प्रभाभाऊंनी एक खोका तात्यानं दिला. तात्यांनी तो उघडला. आत गरमागरम रवा केक होता. खुशीने आणि सवयीने तात्यांनी तो खोका उघडून परत प्रभाभाऊंकडे दिला. भाऊंनी तो केक बरोबर अर्धा केला आणि तात्यांना दिला. हे सगळं होत असताना प्रभा जणू काय आपल्याला तो पहिला अर्धा आंबाच देतोय असं वाटलं. पुढे दुकानही चांगलं चालायला लागलं. प्रभाच्या मेहनतीचंही चीज झालं. त्याचे बिकट दिवस सरले. आज असायला हवा होता तो खरं, पण सगळ्यांना हसत खेळत एकत्र पुढे घेऊन जाणारा प्रभा उत्तम जीवन जगला. मी केकचा तुकडा केला आणि तात्या आजोबांना दिला. अर्धा अर्धा चालेल ना हो? तात्या आजोबांनी माझ्याकडे बघितलं आणि हसत हसत म्हणाले, धावेल. मित्रांनो, तर हे होतं आजचं आपलं वायफळ कथाकथन. 3302 वाल्या स्टोरी नंतरचा पुढचा हा भाग होता. वेगवेगळ्या टाईमलाईनवर आपण इथे जम्प केलेलं, त्यामुळे लिहिताना देखील मला मजा आली. आणि हे लिहिताना मला असं पण जाणवलं की माझी लिहायची पद्धत आहे ती स्क्रीन प्ले सारखी आहे, की मला असं थोडं दृश्य दिसतं आणि ते टाईमलाईनचा शिफ्ट दिसतो आणि मग मी ते लिहायचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मागच्या तात्या आजोबांच्या पहिल्या गोष्टीवर तुमचं खूप सारं प्रेम आलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. ह्या गोष्टीबद्दल पण आम्हाला काय वाटलं ते सांगा. अर्धा आंबा असं कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकलीत. एवढं बोलून आजचा एपिसोड संपवतो. त्याच्या आधी वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग नसाल तर कॅप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे, त्याला रुजू व्हा. ईमेल स्वरूपात मी ह्या गोष्टी ज्या लिहितो आणि अजून एक इन मीन 3 नावाचं सत्र आहे ते आम्ही तुम्हाला पाठवतो, त्यामुळे तेही तुमच्या ईमेल मार्फत तुम्हाला येईल. एवढं बोलून आजचं वायफळ कथाकथन इथेच संपवतो आणि पुढच्या वायफळ गप्पांच्या भागात तुम्हाला लवकरच भेटतो. धन्यवाद.